संतुलित आहारानं पोटाचे विकार टळू शकतात, तर वृक्ष लागवडीनं पर्यावरणाचं संतुलन राखणं शक्य होतं, असं मनोगत ख्यातनाम गॅस्ट्रोलॉजिस्ट डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी व्यक्त केलं. द न्यूज प्लसच्या विशेष संवाद या कार्यक्रमात मंगळवारी सोलापूरचे नामवंत गॅस्ट्रोलॉजिस्ट डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी उपस्थित राहून पोटाच्या विकारांचे वाढते प्रमाण, त्यामागील कारणं आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी राबवत असलेल्या उपक्रमांबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. डॉक्टर कोठे म्हणाले की डॉक्टर म्हणून वैद्यकीय सेवा देतानाच सामाजिक बांधिलकी जपणं ही काळाची गरज आहे. याच भावनेतून सोलापूरच्या विविध प्रश्नांवर सातत्यानं पाठपुरावा करत सामाजिक कार्य सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. केवळ आजारांचं निदान आणि उपचार न करता विविध आरोग्य शिबिरं आणि जनजागृती मोहिमांद्वारे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याला आपण प्राधान्य देत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. जो ब्लड बँकचा डाटा आहे की 2% लोकांना हेपॅटायटिस बी किंवा हेपॅटायटिस सी ची लागण आहे. याचा अर्थ की 1,00,000 लोक जर असेल तर त्याच्यामध्ये 2% लोक म्हणजे खूप मोठी प्रमाण आपल्या सोलापूर त्याचे रुग्ण सापडतात. आणि बऱ्याचशा लोकांना याची काही हे सायलेंट किलर आहे, त्याचे काहीच आपल्याला सिम्पटम्स येत नाही. म्हणजे आपण पांढरी कावीळ आणि पिवळी कावीळ म्हणतो, ताप येतं, असं काही याच्यामध्ये काही लोकांना लक्षणं येत नाहीत. काही बऱ्याच वेळा लहानपणी ते आजार होऊन जातात आणि ते आपण कुठेतरी लोकल डॉक्टर दाखवतो किंवा काहीतरी आयुर्वेदिक किंवा कुठलेही अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स घेतो आणि त्याच्याने ते रुग्ण म्हणजे ते तपासणी न केल्यामुळे ते व्हायरस आपल्याला झालेला आहे आणि त्याचं निदान होत नाही आणि पुढे जाऊन असे रुग्ण येतात की त्यांचं लिव्हर खराब झालेलं आहे. आणि जर हे आजार किंवा हे जे व्हायरस आपल्याला खूप आधीच जर याची काय म्हणतात डायग्नोसिस झालं असतं तर ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. आणि त्यामुळे आम्ही हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी या तपासणीचे जवळपास 20,000 लोकांची मोफत तपासणी सोलापूरमध्ये केलेली आहे. आणि मला सांगायला खूप आवडेल की याच्यासाठी 20हून जास्ती अधिक शिबिर आम्ही सोलापूरच्या वेगवेगळ्या भागात हे घेतलेले आहे. याच्यामध्ये हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी चे जे किट्स असतात त्याची तपासणीसाठी मोफत केली जाते. आणि जे रुग्ण याच्यामध्ये सापडतात त्या रुग्णाला आम्ही नॅशनल प्रोग्राम आहे आपलं, त्याच्यामध्ये ह्या अँटीव्हायरल जे असतात की जे खूप महागडे गोळ्या असल्यामुळे बरेचसे लोक घेत नव्हते, त्याची किंमत 10-15 हजार रुपये होती. आता ते औषधं सरकारी दवाखान्यामध्ये मोफत होतात या नॅशनल प्रोग्रामच्या अंडर. त्याला जो व्हायरल लोड करायची खर्च होता की त्याला साधारणतः 6,500 रुपये खर्च यायचा, तोही मोफत होतो सिव्हिलमध्ये. तर ही जी माहिती आहे लोकांना आम्ही जनजागृती करतो आणि त्यामुळे कुठेतरी बरेचसे नवीन रुग्ण सापडतात, त्यांना आम्ही ह्या स्कीम अंडर ट्रीटमेंट देतो आणि पुढचा जो लिव्हर सिरोसिसचा धोका आहे तो थांबवण्यामध्ये बऱ्यापैकी तो मदत होतो. आणि ज्यावेळेला मी सोलापुरात सगळीकडे सर्वे केला की आपल्याकडे लागवड किती आहे, तर आपल्याकडे बाकी शहरापेक्षा खूप कमी प्रमाणात लागवड आहे. आणि ह्याच्यामुळेच आमच्या डोक्यात असं आलं की काहीतरी नवीन आपण पर्यावरणासाठी करायला पाहिजे. आणि मग मी आमच्याकडून अशी सुरुवात केली की फक्त झाडं लागवड करायची, तर लागवड करून त्याचं फक्त आपलं काम संपणार नाही, तर ती झाडं जगायला पाहिजे. तर त्यासाठी आमची एक स्वतःची टीम तयार केली मी. आणि सुरुवातीला आम्ही 5,000 वृक्षांची म्हणजे झाडांची लागवड करायची असं ठरवलं. आणि ती झाडं छोटे रोप न देता 8 ते 10 फुटी रोप देणं आणि त्याचबरोबर त्यांना ट्री गार्ड जो असतो ट्री गार्ड द्यायचं की ते झाड टिकलं पाहिजे. यासाठी मग आम्ही सुरुवात केलेली होती. आणि त्याचं सुरुवात आता जो अर्बन स्ट्रीट पार्क आहे तो गेल्या 3-4 वर्षापासून बंद होता. आणि मग असं मला लक्षात आलं की ह्याची सुरुवात खरं मी तिथूनच करावी. आणि तिथून केलं तर त्याला त्या गोष्टीचाही फायदा त्या जागेला झाला की अर्बन स्ट्रीट पार्क सुरू झालं. आणि त्याचं उद्घाटनासाठी आमदार कल्याण शेट्टी दादा आणि आमदार देवेंद्र कोठे यांना दोघांनाही आम्ही आमंत्रित केलं होतं. आणि त्यांच्यापासून आम्ही सुरुवात केली तिथून. आणि आज 4,500हून जास्ती झाडांची लागवड सोलापुरात केलेली आहे. दरम्यान द न्यूज प्लस चॅनलला प्रथमच भेट दिल्याबद्दल चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार यांच्या हस्ते डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टर कोठे यांनी चॅनलच्या अत्याधुनिक स्टुडिओची, कार्यपद्धतीची आणि वृत्त सादरीकरणाच्या दर्जाची प्रशंसा केली. तसंच त्यांनी शुभेच्छा देत देवतेची प्रतिमा भेट म्हणून प्रदान केली. यावेळी चॅनल प्रमुख राजेश कुलकर्णी यांनी डॉक्टर कोठे यांचं स्वागत करताना कोठे परिवाराच्या सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. गॅस्ट्रोलॉजिस्ट म्हणून रुग्णसेवा बजावत असतानाच समाज कार्यातील त्यांची प्रामाणिक तळमळ आणि लोकाभिमुख कार्य प्रेरणादायी असल्याचं त्यांनी सांगितलं. सोलापुरातील ख्यातनाम असे गॅस्ट्रोलॉजिस्ट डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं सदिच्छा भेटीसाठी न्यूज प्लस चॅनलच्या कार्यालयात आगमन झालं.
न्यूज प्लस चॅनल परिवारातर्फे मी त्यांचं मनपूर्वक असं स्वागत या ठिकाणी करतो. TV महाराष्ट्र आणि द न्यूज प्लस चॅनल यांच्या एक संयुक्त विद्यमानं आपण समाजातील ज्या प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि ज्यांचे एक समाजाभिमुख असे सेवा आणि व्यवसाय आहेत, तर अशा एका मान्यवरांची आपण सातत्याने मुलाखत घेत असतो आणि त्यांचं मार्गदर्शन सोलापूरकरांना, आपल्या दर्शक वर्गांना आपण सातत्याने उपलब्ध करून देत असतो, जेणेकरून त्यांच्या मनातल्या काही शंका किंवा काही मुद्दे असतील तर ते क्लिअर व्हावे, हा त्याच्या पाठीमागे उद्देश. आणि दुसऱ्या बाजूला समाजातील जनजागृती देखील होणं, याच्यासाठी हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि विविध क्षेत्रातील मान्यवर इथे येतात आणि आज आपण डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे आपल्या इथं आलेले आहेत. त्यांचं स्वागत करताना खरोखर एक मनस्वी आनंद होतो, कारण कोठे परिवार जो आहे तर त्यांनी सोलापूरमध्ये समाजकारणाला अतिशय महत्त्व असं दिलं. काही कोठे परिवारातील सदस्य राजकारणात पण देखील आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोठे परिवाराने स्वर्गीय विष्णुवंत दादा कोठे यांची जर एकंदरीत सगळी भूमिका पाहिजे तर ती समाजकारणाला पूरक अशीच राहिली. आणि त्यानंतर पुढची जी पिढी आहे तर तिने हाच वसा पुढे चालू ठेवला. आणि मग शेवटी आपण म्हणतो ती खरी परिस्थिती की जी 80% समाजकारण 20% काही राजकारण असेल तर ते कोठे परिवाराकडून सोलापूरसाठी घडलेलं आहे. आणि म्हणूनच सोलापूर आणि कोठे परिवार असं एक समीकरण निश्चित तयार झालंय. आज सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्यावरती जर बोलायचं झालं तर आज ख्यातनाम असे गॅस्ट्रोलॉजिस्ट आहेत. सोलापूर हे मेडिकल हवं होत असताना डॉक्टर कोठे यांचं एक महत्त्वपूर्ण योगदान यामध्ये राहिलंय. पोट विकारासंदर्भातील ज्या काही समस्या आहेत तर त्याच्यावरती अत्याधुनिक असे उपचार आणि निदान पद्धती जी आहे तर ती आपल्याला सोलापुरात उपलब्ध होते आहे. आणि आज सोलापुरात असे डॉक्टर असल्यामुळं सोलापूरच्या एक शिरपेचात मानाचा तुरा खावला गेला आणि एक चांगली दर्जेदार वैद्यकीय सेवा सोलापुरात उपलब्ध होतीये. आणि आपण पाहतोय की केवळ सोलापूर असं नव्हे, शहर जिल्हा नव्हे, तर आजूबाजूला कर्नाटक आणि आंध्र इथून सुद्धा रुग्ण आपण कोठे डॉक्टरांच्या त्या क्लिनिकमध्ये येताना आपण सगळं पाहत असतो. आणि याचबरोबर डॉक्टर कोठे सरांचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर पर्यावरणासंबंधी जागरूकता सगळ्यात महत्वाची बाब होती. आणि अलीकडं वृक्षारोपणाचे उपक्रम त्यांनी हातात घेतले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रस्त्यावरची जी अपघाताची मोठी संख्या वाढलेली आहे महामार्गावरती, तर केवळ याच्याकडे नुसतं निर्विकारपणे न पाहता त्याचं सोल्युशन त्यांनी आमचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर मांडलेलं आहे. अगदी सोलापूरचा पाणी प्रश्न आहे. प्रत्येक निवड जेव्हा ही शहरं वाढतायत, नागरीकरण वाढतंय, तेव्हा समस्या प्रश्न हे वाढतच असतात. पण शेवटी याच्याकडे प्रश्न आणि समस्या म्हणून न पाहता त्याचं एक निराकरण करण्याची भूमिका डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी घेतली. खरं तर वैद्यकीय सेवा त्यातूनच त्यांना वेळ मिळणं मुश्किल असतं, पण याच्याही परिस्थितीमध्ये ते जेव्हा समाजाकडं अशा एका मदतीच्या भावनेतून बघतात आणि केवळ न पाहता प्रत्यक्ष कार्य आपल्याला दिसून येतं. मोठ्या प्रमाणात झालेलं वृक्षारोपण असेल किंवा त्यांनी वेळोवेळी सोलापूरच्या प्रश्नी मांडलेली भूमिका असेल, अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीचे आहे. आणि अशाच प्रकारचं कार्य त्यांच्याकडनं सातत्यानं घडो हीच एक सदिच्छा व्यक्त. यावेळी धनंजय शिंदे तसंच द न्यूज प्लस चॅनलचे व्यवस्थापक महादेव मादगुंडी उपस्थित होते. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.